नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रवा साजूक तूप कसं बनवायचं ते। तूप बनवताना काही टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर इथे मी एका डब्यामध्ये 15 दिवसाची साय साठवून फ्रीजमध्ये ठेवली होती। ती आदल्या दिवशी रात्री बाहेर काढली आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे विरजण टाकून दही लावून घेतले आणि हा डब्बा रात्रभर बाहेरच ठेवला। सकाळी उठल्यानंतर हा डब्बा परत फ्रीजमध्ये ठेवून दिला। 2-3 तासानंतर हे दही थंड झाल्यावर तुम्ही लोणी बनवायला घेऊ शकता। इथे मी संध्याकाळी लोणी बनवायला घेतलं होतं। त्यासाठी मी पूर्ण दही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता हे साईचं दही आपल्याला साय बारीक होईपर्यंत मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। साय पूर्ण बारीक झाल्यानंतर इथे मी एक पदार्थ वापरला आहे, ज्याने तुमचं लोणी चुटकीसरशी निघून येतं। तर इथे मी वापरले आहेत 2-3 बर्फाचे तुकडे। हे बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर परत आपण मिक्सरला दही फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं पाणी घालायचं आहे। इथे मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घातलं आहे आणि परत मिक्सरला 2-3 वेळा फिरवून घेतलं आहे। आता इथे आपण पल्स मोडवर थोडा वेळ फिरवून घेणार आहोत, जेणेकरून आपलं लोणी लगेच निघेल। बर्फाचा तुकडा टाकल्यामुळे मिक्सरचं भांडं गरम झालेलं असतं, ते नॉर्मल होतं आणि आपलं लोणी लगेच निघतं। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर इथे बघू शकताय किती चुटकीसरशी आपलं लोणी निघालेलं आहे। तर आता थोडं झाऱ्यानं हलवल्यानंतर हे लोणी लगेच घट्ट झालेलं आहे आणि झाऱ्याच्याच साहाय्यानं मी हे लोणी काढत आहे, जेणेकरून आपले हात पण चिकट होणार नाही आणि जास्त लोणी वाया जाणार नाही। आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला लोणी कडवायचं आहे त्याच भांड्यामध्ये हे लोणी काढून घ्यायचं, म्हणजे जास्त भांडीसुद्धा घाण होत नाही। आता हे लोणी आपल्याला 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे। लोण्यातील ताक निघून जाईपर्यंत आपल्याला हे लोणी धुवून घ्यायचं आहे, त्यामुळे लोणी कडवताना वास येत नाही। इथे मी झाऱ्याचाच वापर करून लोण्यातील संपूर्ण ताक बाजूला करून घेतला आहे आणि लोणी स्वच्छ धुवून घेतलं आहे। माझी ही झाऱ्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हे मी दुसऱ्यांदा पाणी ओतत आहे। असं मी 2 ते 3 वेळा हे लोणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता लोणी कडवताना सुद्धा काही ट्रिक्स मी सांगणार आहे, जेणेकरून या लोण्यापासून जास्तीत जास्त तूप आपल्याला मिळेल आणि जी बेरी राहते ती जास्त राहणार नाही। इथे मी आता धुतलेलं लोणी त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून गॅसवर ठेवलेलं आहे। आता हे लोणी पातळ होईपर्यंत गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण तूप कढेपर्यंत गॅसची आच मध्ये मंद ते मध्यम ठेवायची आहे। लोणी कडवतानाची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे लोण्याचं तूप होईपर्यंत आपल्याला मध्ये सतत असं हलवत राहायचं आहे। असं झाऱ्याने किंवा चमच्याने हलवत राहिल्यामुळे आपल्या तुपामध्ये जास्त बेरी राहत नाही आणि लोण्यापासून जास्तीत जास्त तूप निघून येतं। या व्हिडिओमध्ये मी खूपच महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत, तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर इथे आपलं तूप कडत आलेलं आहे। तुपाचा कलर चेंज झाल्यानंतर या स्टेजला
आपल्याला इथे एक खाऊचं पान टाकायचं आहे. खाऊचं पान टाकल्यानंतर आपल्या तुपाला छानच असा सुगंध येतो. माझ्याकडं त्यावेळी अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी टाकलं नव्हतं, पण तुम्ही नक्की टाका. आणि इथे मी आता 2 थेंब पाण्याचे टाकले आहेत, जेणेकरून समजेल की आपलं तूप छान कडलंय की नाही. पाणी टाकल्यानंतर तुपाचा कडकड असा आवाज येतो. तो आवाज बंद झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तूप कडवताना तुम्ही खड्या मिठाचा सुद्धा वापर करू शकता, त्याने सुद्धा आपल्या तुपाला छान अशी चव येते. आता इथे आपलं तूप तयार झालेलं आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतरच मी ते काचेच्या बरणीत भरून ठेवत आहे. आणि इथे तुम्ही बघू शकताय तुपामध्ये जास्त बेरीसुद्धा राहिलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने तूप एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.